नमस्कार. महाई न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या स्टुडिओमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील एक सुसंस्कृत, उच्च शिक्षित व्यक्तिमत्व अर्थात ज्यांनी पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ राहून आपल्या राजकीय वाटचाल निश्चित केल्या, अशा डॉक्टर सुलक्षणा शीलवंत धर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज महाई न्यूज चॅनलच्या माध्यमातून मला जनतेशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी अधिक दिवे सरांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. ताई, आज सुलक्षणा शीलवंत धर म्हटलं की फक्त पिंपरीचा एक प्रभाग म्हणून मर्यादित तुमच्याकडे पाहिलं जात नाही. आज पिंपरी चिंचवडमध्ये ज्या वेळेला विधानसभा निवडणुका झाल्या, 2019 मध्ये झाल्या, 2024 मध्ये झाल्या, त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण राज्यभरामध्ये झाली. पण आज आम्हा पिंपरी चिंचवडकरांना आजची सुलक्षणा शीलवंत धर माहीत आहे. मला तुमच्या बालपणाविषयी, तुमच्या महाविद्यालयीन जीवनाविषयी ऐकायला आवडेल. खरं तर माझा जन्मगाव कराड आणि कराडमध्ये जन्म झाल्यानंतर माझं शालेय शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतर माझे वडील सरकारी नोकरीनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये आले आणि पुणे जिल्ह्यात आल्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेत झालं. तिथून पुढे कॉलेज माझं सिम्बायोसिसमध्ये अगदी उच्चभ्रू विद्यार्थ्यांचं जे कॉलेज आहे सिम्बायोसिस, या ठिकाणी माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी माझ्या अशोक सहकारी बँकेत नोकरीला लागले. मी क्लर्क पासून मुख्य व्यवस्थापिकापर्यंतचा माझा प्रवास होता आहे. अशोक शीलवंतांनी जी बँकेची स्थापना केली त्या बँकेमध्ये तुम्ही क्लर्क पासून सुरुवात केलेली? मी क्लर्क पासून सुरुवात केली आहे. कारण वडिलांनी आम्हाला कुठली सहज गोष्ट दिली नाही. तुम्ही कष्ट करा आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करा. मला क्लर्क पासून मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापर्यंत तब्बल 10 ते 12 वर्ष मी बँकेत बाकीच्या सगळ्या पदांवर काम करत आले. त्यामुळे यामध्ये म्हणजे बँक जरी वडिलांनी स्थापन केली असली तरी सुद्धा मी तिथे कर्मचारी म्हणूनच काम करत होते. अशोक शीलवंत साहेबांनी जी बँक स्थापन केली, किंबहुना अशोक बँक म्हटलं किंवा आंबेडकरी चळवळ म्हटलं तर स्वर्गीय शीलवंत साहेबांचं नाव प्राधान्याने घेतलं जातं. त्यांच्या विचारांच्या संस्कारांनी तुम्ही आपली वाटचाल करताय, त्यांच्याबद्दल काय सांगा? खरं तर म्हणजे स्वतःची सरकारी नोकरी करत असताना, आपलं कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचंय हे नेहमीच आमच्या वडिलांना वाटायचं. आणि म्हणून मग बँकेची स्थापना केली की आपल्या तळागाळातील नागरिकांना किंवा तळागाळातील गोरगरिबांना अर्थसहाय्य मिळावं या भावनेने फक्त बँकेची स्थापना केली. त्यानंतर अशोक सर्वांगीण विकास सोसायटीच्या माध्यमातून अनेक क्षेत्रात काम केलं आम्ही. प्रत्येक शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आरोग्य असेल, कला, क्रीडा, साहित्य या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा तितकीच सक्रिय सहभागी सामाजिक कार्यामध्ये होते. राजकारणाची सुरुवात जरी 2017 पासून झाली असेल तरी समाजकार्यात मी वडिलांच्या सोबत 2003 पासून सक्रिय होते. आमच्या संस्थेची प्रमुख उद्दिष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशोक स्तंभांची निर्मिती केली. दिवे सर, मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की कोणती राजकीय पाठबळ नसताना, राजकीय पार्श्वभूमी नसताना मला माझ्या समाजासाठी एक वेगळं काहीतरी करायचंय आणि ते करण्यासाठी त्यांनी 14 अशोक स्तंभ उभारण्याचा मानस केला. 14 मधले 2 तर महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. एक आग्र्यामध्ये आहे, एक गुलबर्ग्यामध्ये आहे आणि बाकीचे 7 हे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे एका अर्थाने शीलवंत कुटुंबियांची ओळख म्हणजे अशोक स्तंभ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा स्वर्गीय शीलवंत साहेबांनी ज्या पद्धतीनं अशोक स्तंभासाठी आणि एकूणच विचारधारेसाठी काम केलेलं आहे ते सगळ्यांच्या, तीच तुमच्या कुटुंबाची किंबहुना ओळख आहे. खरं तर मला दिवे सर सांगायचं राहिलं की माझ्या वडिलांचा 14 स्तंभ बांधण्याचा मानस होता. 58व्या वर्षी
त्यांचं हृदयविकाराने निधन झालं. आणि त्यांचं जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे, ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न मी आणि त्यांचे सगळे जे सहकारी आहेत, ते आम्ही पूर्ण करतोय. हे काम इतकं सोपं नाहीये. त्यांनी जो नक्कीच. म्हणजे दुसऱ्याच्या राज्यात जाणं किंवा दुसऱ्याच्या जिल्ह्यात जाणं आणि तिथे आपलं स्वप्न साकार करणं, त्याच्यासाठी फार मोठी आणि जागा मेहनत लागते. मिळवण्यापासून जागा मिळवण्यापासून शासकीय मान्यतेपर्यंत लोकार्पणपर्यंत, अनेक गोष्टी. लोकार्पणापर्यंत अनेक गोष्टी असतात आणि त्या गोष्टी करताना अनेक अडचणी सुद्धा येतात आणि त्याला सामोरे जाण्याची ताकद आणि संयम सुद्धा लागतो. वडील गेल्यानंतर आम्ही एक स्तंभ लातूर पानगाव या ठिकाणी केला आणि ते करत असताना मग लक्षात आलं, की अरे हे काम सहज खरंच सोपं इतकं नव्हतं. सहज सोपं नाहीये. म्हणजे नक्कीच महाराष्ट्रामध्ये अशी एक लेक आहे की जे बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अ, त्यांच्या विचारांनुसार वाटचाल करते आणि अशी लेक सगळ्यांना लाभावी असं मला वाटतं. ताई, 2017 मध्ये तुमचा सामाजिक वाटचाल तुमची होती, व्यावसायिक तुम्हाला अनुभव होता, शैक्षणिक तुमच्याकडे गुणवत्ता होती. 2017 मध्ये आपण अचानक सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना एक धक्का दिला आणि राजकारणामध्ये एंट्री केली. खरं तर समाजकार्य करताना त्याला राजकारणाची जोड असली तर चांगल्या पद्धतीने समाजकार्य करता येतं आणि आपल्याला माहिती आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांना आरक्षण दिल्यामुळेच मी राजकारणात आली अच्छा. आहे. आणि त्या राजकारणाची म्हणजे त्यांच्या आरक्षणाची लाभार्थी म्हणून मी आज या ठिकाणी हे आपल्या समोर आरक्षण हे एक बसलेली आहे. निमित्त झालं आणि ती तुम्हाला संधी मिळाली. संधी मिळाली. त्या संधीचं तुम्ही ते सोनं केलं. हे पहा, मी वडिलांसोबत 2003 पासनं समाजकार्यात होतेच. परंतु ज्या पद्धतीने समाजकार्य अगदी मोठ्या प्रमाणात वडील करत होते, म्हणजे राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नसताना सुद्धा आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करायचंय, ही त्यांची तळमळ होती. आणि मलाही कुठेतरी ती संधी मिळाली या आरक्षणामुळे. आणि मग जर राजकारणात आपण आलो, तर मला माझ्या जनतेला, माझ्या समाजाला मला चांगल्या पद्धतीने न्याय देता येईल, ही याच्या मागची भावना पण होती. एक गोष्ट लक्षात येते ताई, की ज्या वेळेला तुम्ही सुरुवात केली 2000 मला वाटतं 17 मध्ये तुम्ही निवडून आलात, त्यावेळेला तुमचा पक्ष जो तुमचा मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, तो विरोधी बाकावर होता. विरोधी बाकावर असताना अगदी अल्पावधीत ज्या स्थानिक काही नेत्यांना 30-30, 40-40 वर्ष पक्षश्रेष्ठींच्या मागे पुढे करावं लागलं, त्या मांदी याळीमध्ये सुलक्षणा शीलवंतांनी अवघ्या काही 2-4 महिन्यांमध्ये अजित पवार असतील किंवा आदरणीय शरद पवार साहेब असतील, त्यांच्या समोर त्यांच्या गुड बॉक्समध्ये स्थान मिळवलं, केवळ गुणवत्तेच्या जोरावरती. पण त्याच सुलक्षणा शीलवंतांनी 2023 मध्ये मूळ पक्षामधून जे एक मोठा गट सत्ताधारी पक्षासोबत गेला, त्यांच्याबरोबर न जाता शरद पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. याच्या मागचं कारण काय? खरं तर मी अगदी अवघ्या 3-4 महिन्यात किंवा 3-4 वर्षात इथपर्यंत नाही पोहोचले. याच्यामागे अशोक शिलवंतांचे खूप मोठी पेरणी आहे. सामाजिक काम जे काही ज्या पद्धतीने आम्ही समाजामध्ये करत होतो, ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना सुद्धा ज्ञात होतं आणि आदरणीय दादांना सुद्धा ज्ञात होतं. पिंपरी हं. विधानसभा मतदारसंघ हा रिझर्व्ह आहे आणि मला आमदार व्हायचं आहे, असं काहीतरी ध्येय ठेवून तुम्ही सुरुवात केली होती? नाही, तसं नक्कीच नाहीये. इथे रिझर्व्हेशन हे 2008 नंतर आलेलं आहे. हां. आणि आमचं माझ्या वडिलांचं सामाजिक कार्य 2002 ओके. पासूनच बँक आणि संस्था हे दोन्ही 2000 पासून सुरू आहे. मी 2003 पासून त्यांच्यासोबत सक्रिय आहे बरं. आणि आरक्षण हे 2008 ला आलेलं आहे. त्यामुळे इथे आरक्षण येईल आणि मग मला काहीतरी करता येईल ही भावना नव्हती. परंतु आरक्षण आहे आणि आपण सामाजिक कार्य करत आलेलो आहे. आपल्या नेत्यांना सुद्धा हे ज्ञात आहे आणि मग हे सगळं होत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या समाजाचा म्हणजे विकास करता आजची जी येईल. सुलक्षणा शीलवंत आम्ही पाहतोय, ती साधारण 20-22 वर्षापासूनचा जो संघर्ष चालू आहे, त्याच्यामुळं तयार झालेलं नेतृत्व आहे, असं म्हणायला जी, हरकत नाही. जी. पण ताई, एक गोष्ट आम्हाला नेहमी प्रश्न उपस्थित करतो, की अजितदादांबरोबरही तुमचे चांगले टोन होता, की बाबा दादांना एखादं काम तुम्ही सांगावं आणि दादांनी ते करावं, अशी स्थिती होती. त्यानंतर त्या वयस्कर जे काही पक्षश्रेष्ठी असतील, पक्षश्रेष्ठी म्हणा किंवा तुमचे मार्गदर्शक असतील, ते सगळे सुलक्षणा शीलवंतांच्या शब्दाला शब्द टाकावा आणि तो मान्य करावा, अशी परिस्थिती होती.
2019ला सुलक्षणा शीलवंतांना तिकीट जाहीर झालं आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली की शीलवंतांची कन्या आता विधानसभेमध्ये प्रवेश करणार. आणि अगदी पार मला वाटते की त्यावेळेला एबी फॉर्मची सुद्धा चर्चा झाली आणि ऐन वेळी तुमचा पत्ता कट्ट झाला. हे जे अचानक सगळं उलट नियोजन सुरू झालं, त्याचं कारण काय असावं असं वाटतं तुम्हाला? खरं तर मी यासाठी तुमचे धन्यवाद व्यक्त करते. कारण 2019च्या विषयावर मी कधी मनमोकळेपणाने बोललेच नाही. आणि अधिक सर आपल्या माध्यमातून मला जनतेशी सुद्धा ह्या गोष्टींचा खुलासा करता येईल. 2019ला मला जी काही विधानसभा मिळाली ती मला मेरिटवर मिळाली होती. मी त्यासाठी कोणत्याही प्रकारची शिफारस केली नव्हती. ज्या पद्धतीचं काम आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आहे आणि माझ्या पिंपरी विधानसभेसाठीचं विजन मी पवार साहेबांना आणि अजितदादांना सांगितल्यानंतर साहेबांना कदाचित माझी योग्यता किंवा माझी पात्रता ही त्यांना दिसून आली असेल आणि मग मला पिंपरी विधानसभेची उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर खरं तर तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की 2019च्या वेळात खरं तर मोदी लाट होती प्रचंड होती प्रमाणामध्ये प्रचंड मोदी लाट होती. आणि राष्ट्रवादीची राजकीय परिस्थिती तितकी समाधानकारक नव्हती. नव्हती. आणि म्हणून आदरणीय पवार साहेबांनी ठरवलं की यावेळेस आपण सगळे नवीन चेहरे द्यायचे, जे जनतेतले असतील, युवकांना संधी द्यायची. युवकांना संधी द्यायची. आणि म्हणून खरं तर ती संधी मला मिळाली. ती संधी मला मिळालेली असताना ती मिळेल हे मला माहिती नव्हतं. नाही, तुम्हाला संधी मिळेल हे माहिती नव्हतं. संधी मिळाली त्याच्या पाठीमागं शीलवंत साहेबांचे जे सामाजिक कार्य आहे आणि तुमची गुणवत्ता आहे, तुमचे शिक्षण आहे आणि निवडून येण्याची क्षमता ही सुद्धा होती. पण ऐन वेळी मुद्दा हा आहे की ऐन वेळी पत्ता कट का झाला? ऐनवेळी तुम्हाला अधिक सर किंवा शहरातील प्रत्येकालाच हे सगळं माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहराचं राजकारण हे अजितदादा बघायचे आणि अजितदादांनी या शहरामध्ये काही मोजक्या लोकांना या शहराची जिम्मेदारी त्यांच्यावर दिली होती आणि त्यांनी सुद्धा आपल्या सोयीप्रमाणे राजकारण नेहमीच करत आले. काही वेळा अजितदादांना सुद्धा त्यांनी फसवलेलंच आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांसोबत ही मंडळी कशी वागली हे अजितदादांनी अनुभवले आणि शहराने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला माझ्या बाबतीत अगदी काही वेगळं केलंय असं काही नाहीये. म्हणजे या लोकांनी अजितदादांनाही सोडलं नाही ते तर माझा कोणता विषय येतो? मला सांगण्याचं असं तात्पर्य आहे की अजितदादांनी सुद्धा मला ती विधानसभेची उमेदवारी दिली होती. अजितदादांनी एबी फॉर्म जेव्हा माझ्या घरी एबी फॉर्म अधिकृत आला, एबी फॉर्म आल्यानंतर मी पूर्ण तो एबी फॉर्म दुसऱ्या दिवशी म्हणजे भरण्याच्या तयारीत होते. बरोबर. परंतु मी एबी फॉर्म भरायला गेले आणि मला कळालं की अरे दुसऱ्याच उमेदवारांनी एबी फॉर्म भरलेला आहे. म्हणजे या शहरात कुरघोडी करण्याचं राजकारण हे पहिल्यापासून आहे. म्हणजे ही शहराची राजकीय संस्कृती आहे की विकृती म्हणावं लागेल. म्हणजे मी हा आरोप करतेय की बघा संधी कोणाला तरी एकालाच मिळत असते, जनता कोणाला तरी एकाला निवडत असते, पण म्हणून कोणी प्रयत्नच करू नये का? कुणी समाजासाठी काहीतरी करायची तळमळ व्यक्तच करू नये का? मला या ठिकाणी मला त्यावेळेस प्रचंड वाईट वाटलं की अरे मी सुद्धा पक्षाचं काम करतेय, मी सुद्धा निष्ठेने काम करतेय. बरं आणि हो माझी उमेदवारी कट झाली. मला अजितदादांनी सांगितलं की सुलक्षणा पक्षाची परिस्थिती योग्य नाहीये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपली एकच जागा येऊ शकते, तर तू बंडखोरी न करता पक्षाच्या विचारांसोबत थांब. मी ऐकलं ना माझ्या नेत्यांचं. मी थांबले तेव्हा आणि विचारांसोबत. विशेष म्हणजे ताई, गमतीचा भाग असा, गमतीचा म्हणता येणार नाही, हा म्हणजे चिंता व्यक्त करण्यासारखा भाग असा की जो काही तो प्रवास झाला त्याच्यावरती अजितदादांनी स्वतः विधानसभा सभागृहामध्ये भाष्य केलं. खरं त्यावेळेला तर अजितदादांनी मी तुम्हाला थांबवते की काय झालं त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. दादांनी मला थांबायला सांगितलं. कधी एबी फॉर्म मी भरल्यानंतर. तोपर्यंत मला कल्पनाच नव्हती की असाही प्रकार झालाय. 2-2 एबी फॉर्म शहरात आलेत. माझ्यासाठी नवीन होता हा सगळा विषय. कारण प्लेन आपण अगदी साध्या सामान्य कुटुंबातले आपण आहोत. अशा प्रकारचंही राजकारण घडतं हे मी अनुभवलं आणि माझ्याच सोबत अनुभवलं. त्याच्यामुळे एबी फॉर्म भरायला गेल्यानंतर मग मला दादा म्हणले, "सुलक्षणा तू थांब, तू माघार घे आणि पक्षाच्या उमेदवारासोबत थांब." मीही निष्ठेने थांबले. मीही कुठला वेगळा विचार मलाही तेव्हा संधी भाजपने होती. मलाही तेव्हा संधी होती. मलाही तेव्हा अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवण्यात आलं होतं. परंतु मी कोणत्या विचारांची प्रतारणा करायची नाही, हे ठरवलं आणि मग मी थांबले.
कारण माझे नेते दादा होते, माझे नेते पवार साहेब होते आणि नेत्यांचा शब्द डावलून आपण पुढे जायचं हे मला योग्य वाटलं नाही. मी थांबले. मी विचारांसोबत थांबले, मी पक्षासोबत थांबले, मी संघटनेसोबत अगदी निष्ठेने काम केलं आणि आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत, तेव्हा त्यांच्या म्हणजे तो तिकिटाचा संघर्ष 2019 पासून चालूच आहे. ते आणि मी हा संघर्ष पहिल्यापासून चालूच आहे. तर मी त्यांच्यासोबत थांबले. मी त्यांचं अगदी मनापासून काम केलं. त्यांना निवडून आणण्यामध्ये माझाही तितकाच सहभाग आहे. आणि त्याच्यानंतर दादांनी अतिशय प्रांजळपणे म्हणजे सगळ्या शहरातील प्रमुखांना एकत्रित करून सांगितलं, की आपण सुलक्षणाच्या बाबतीत अन्याय केलेला आहे. हे दादांनी हे स्वतः मान्य सांगितलं. केलं. हे दादांनी एका सभेमध्ये मान्य केलं होतं. आणि म्हणून कुठेतरी त्यावेळेस बोललेले दादा आणि आता 2024 मध्ये बोललेले दादा, हा मला विरोधाभास वाटतोय, की दादा असे नव्हते. दादा असे अजिबात नव्हते. दादांचं या शहरावर खूप प्रेम होतं, या जनतेवर खूप प्रेम होतं. परंतु ह्या ठराविक 3-4 लोकांच्या काय म्हणतात विचारांमध्ये येऊन किंवा 3-4 लोकांच्या ऐकिवात दादांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट विधान भवनात दिलं आणि दादांनी नेमकं उलटं सांगितलं, की मी असं केलं, मी तसं केलं, मला असं करायचं होतं. परंतु दादा विधानसभेची उमेदवारीच तुम्ही दिली होती मला. आणि तुम्ही कट केली हे तुम्ही आत्ता सांगताय, परंतु तेव्हा तुमचे स्टेटमेंट्स वेगळे होते. त्यामुळे मला नक्कीच या विधानाचं फार वाईट वाटलं. म्हणजे महिला ह्या भावनिक असतात आणि मी भावनिक आहे. म्हणजे मला राजकारणात लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी यायचंय. मला राजकारणात लोकांच्या आयुष्यात चांगलं करण्यासाठी यायचंय. मला एखाद्याचं वाईट करून माझं चांगलं व्हावं ह्या भावनेने मी राजकारणात आलेली नाही. त्यामुळे मी दुखावले गेले. मला वाईट वाटलं. परंतु ती राजकीय परिस्थिती तेव्हाची वेगळी होती. 2019ची, 2024ची राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे राजकारणात सगळं चालतं असं मी एक्सेप्ट करून थांबले. निश्चितच ताई, पिंपरी चिंचवड शहराला लाल दिवा मिळावा, मंत्रिपद मिळावं म्हणून अनेक वर्षांची प्रतीक्षा होती. आणि ती प्रतीक्षा पूर्ण झाली अण्णा बनसोडेंना विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी मिळाल्यानंतर. आणि या शहराला लाल दिवा मिळाला त्याच्यासाठी एक सुलक्षणा शीलवंतचा बळी गेला, अशा प्रकारचा माझी व्यक्तिगत धारणा आहे. कारण सुलक्षणा शीलवंतांना जर तिकीट मिळालं असतं तर अण्णा बनसोडे आज कदाचित सभागृहामध्ये नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या कुरघोड्यांमध्ये एका मोठ्या पातळीवरती राजकारण होतं, स्थानिक पातळीवर होतं, प्रदेश पातळीवरती होतं आणि तरी सुद्धा सुलक्षण शीलवंत ताठ मानेने उभा राहते आणि ताठ मानेने लोकांसमोर राहते. हा सुद्धा आदर्श हा पिंपरी चिंचवडकर निश्चितपणाने कायम स्मरणात ठेवतील यात शंका नाही. ताई, मी जरा प्रभागावर येतो. आपल्या प्रभाग जो आहे तो मध्यवस्तीचा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये मला असं निरीक्षण आहे की या प्रभागामध्ये वर्षानुवर्षे असलेल्या समस्या अजून सुटलेल्या नाही किंवा त्या प्रभागामध्ये एखादा विकास काम करावं किंवा त्याचं ब्रँडिंग व्हावं असा स्कोप नाही. हे माझं व्यक्तिगत निरीक्षण आहे. तुम्हाला काय याच्यावरती बोलता येईल? खरं तर माझी राजकारणाची सुरुवातच 2017 पासून झाली. मी या प्रभागात लहानाची मोठी झाले. मी तिथेच वाढले. तिथल्याच शाळेत शिकले. म्हणजे या सगळ्या गोष्टी जशाची तशाच आहेत. म्हणजे माझी शाळाही तशीच आहे जेव्हा मी शिकले होते. या कुठेतरी एवढ्या वर्षाचं राजकारण करत असताना अनेकांना अनेक संधी होत्या. इथल्या शाळा डेव्हलप व्हायला पाहिजे होत्या. नक्कीच. आपल्या विद्यार्थ्यांना आज महानगरपालिकेची शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता आली असती. या आपल्या प्रभागामध्ये खरं तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जास्त प्राधान्य पालक देतात हो, आणि ती काळाची गरज पण आहे. गरज आहे. परंतु आमच्याच प्रभागामध्ये 2 अतिशय महागड्या शाळा असल्यामुळे आमच्या इथल्या नागरिकांना तो शाळेचा खर्च हा परवडणारा नाही. आणि मग कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आमची काही जबाबदारी आहे की नाही? लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे जागा मुबलक प्रमाणात आहे. महानगरपालिकेची वास्तू आपल्या ताब्यात आहे. ते असताना आपण CSRच्या माध्यमातून जर इंग्रजी माध्यमाची शाळा सुरुवात केली असती, तर नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा झाला असता. अनेक विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा झाला असता. आणि खरं तर मी 2017ला निवडून गेल्यानंतर मी शिक्षण मंडळामध्ये होते आणि मी तत्कालीन आयुक्तांकडे सुद्धा हा प्रस्ताव दिला होता, की माझ्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्याप्रमाणे आपण कासारवाडीची छत्रपती शिवाजी विद्यालय आपण CSRच्या माध्यमातून आपण बरोबर. इंग्रजी माध्यमाचं केलेलं आहे. त्याच धर्तीवर आपण संत तुकाराम नगरमध्ये सुद्धा इनिशिएटिव्ह घ्यावे आणि त्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद द्यावा.
परंतु कोविडचा काळ आला. त्यानंतर आमचं जेव्हा सुरळीत महापालिका प्रशासन सुरू झालं, तेव्हा आमची टर्म संपली. टर्म संपल्यानंतर खरं तर सगळं प्रशासन राज होतं आणि मग या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेताना कुठेतरी आयुक्त 2-3 वेळा त्याच्यानंतर आयुक्तांचीही बदली झाली आणि या सगळ्या गोष्टीत हा विषय इथे थांबला. परंतु ही मानसिकतेचा विषय आहे. दिवे सर, बऱ्याचशा गोष्टी आहेत. माझ्या इथे आमच्या शहराच्या किंवा आमच्या संत तुकाराम नगरच्या नावलौकिकात भर पडणारा, वैभवात भर पडणारा संत तुकाराम महाराजांचा पुतळा आहे. त्याचं असं भव्य असं स्मारक करावं, अशाही पद्धतीच्या क्या बात अनेक अनेक क्या गोष्टी बात है. आहेत. अनेक गोष्टी आहेत, की ज्या कोणी केल्या नाही ह्याच्यावर मला बोलायचं नाही, पण मला त्या करायच्या आहेत. मला जनतेसाठी करायच्या आहेत, माझ्या प्रभाग क्रमांक 20 साठी करायच्या आहेत आणि कदाचित माझ्या शहराच्या नावलौकिकात सुद्धा त्याच्यामध्ये भर पडणार आहे. माझ्या शहरामध्ये, माझ्या संत तुकाराम नगरमध्ये वायसीएम हॉस्पिटल आहे. अगदीच तो मुद्दा मी तुम्हाला विचारणार होतो. तुम्ही वारकरी संप्रदायाचं प्रतीक असलेले तुकाराम महाराजांचा पुतळाचं स्मारक व्हावं आणि आधुनिक शिक्षणाच्या सुविधा तुमच्या प्रभागामध्ये व्हाव्या, यावर तुम्ही प्रकाश टाकला. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या शहराचा आरोग्य व्यवस्थेचा जो कणा आहे तो म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय. त्या रुग्णालयावरती हजारो कुटुंबांच्या आरोग्याचा भार आहे आणि त्या रुग्णालय आणखीन सक्षम व्हावं याच्यासाठी काम करण्याची गरज आहे. त्याकडे कधी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलंय का? नक्कीच. मी 2017ला जेव्हा निवडून आले पहिल्यांदा, तेव्हा सगळ्यात पहिला माझा प्रश्न होता हा वायसीएम संदर्भातच. वायसीएममध्ये अनेक डिपार्टमेंट असे आहेत, की त्याच्यासाठी आपल्याकडे तज्ञच नव्हते. म्हणजे साधा किडनी स्टोन जरी झाला, तरी आमच्या रुग्णांना डी.वाय पाटीलला जावं लागतं. प्रायव्हेट रुग्णालयांमध्ये जावं लागतं आणि त्याचा आर्थिक भार आमच्या नागरिकांवर येतो. खरं तर एवढं मोठं आपल्याकडे वायसीएम सारखं रुग्णालय आहे. जवळपास 2000 बेडेड आपण तिकडे ती व्यवस्था आहे. प्रचंड असं मोठं आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. प्रचंड अशा अद्ययावत सुविधा आपण आपल्या वायसीएम रुग्णालयामध्ये दिलेल्या आहेत आणि आणखी नवीन त्याच्यामध्ये जे काही आमचा एक मानस होता, की आपल्याला डेडिकेटेड कॅन्सर हॉस्पिटल करायचं आहे आणि गरज आहे गरज गरज. आहे, ती काळाची गरज आहे आणि हा कॅन्सर सारख्या आजाराचा खर्च हा सामान्य कुटुंबातील रुग्णांना परवडण्यासारखा नाहीये. मग कुठेतरी आपल्या महानगरपालिकेने त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावे. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एक आयुक्तांशी, तत्कालीन आयुक्त शेखर सिंग सरांशी आम्ही बोलून त्याच्या बाबतीत सुद्धा फॉलोअप घेतला होता. म्हणजे हे प्रश्न मी फक्त प्रभाग लेव्हलवर बोलत नाहीये. मी शहर लेव्हलवर नक्कीच आणि शहराच्या पेक्षाही संत तुकाराम नगरमध्ये असलेल्या वायसीएम रुग्णालयामध्ये फक्त संत तुकाराम नगरचेच लोक नाही येत नाहीत. शहर आणि शहराच्या बाहेरचे सुद्धा आजूबाजूच्या जिल्ह्यातले लोक सुद्धा इथे येतात. रुग्णसेवा घेण्यासाठी येतात आणि आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देऊ शकतो, हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि म्हणूनच यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता वाटू नये, कोणत्याही प्रकारची आरोग्य सेवा देताना कमतरता राहू नये. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही अत्याधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करू, अत्याधिक डिपार्टमेंट्स वाढवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे पीजीआय इन्स्टिट्यूटला आमच्या अनेकांचा, स्थानिकांचा सुद्धा आमच्या विरोध असताना सुद्धा, तत्कालीन आयुक्त हर्डीकर सर असताना माझा कंटिन्यू पाठपुरावा होता, की पीजीआय इन्स्टिट्यूट झाले तर आपल्याकडे असंख्य डॉक्टर तिथे नक्कीच दिवस-रात्र सेवा देतील आणि ज्या पद्धतीने लोकांना सुविधा मिळेल. लोकांना आरोग्याची सुविधा चांगली आणि तत्पर मिळेल, हा माझा आग्रह होता आणि मी आज समाधानी आहे, की ज्या आमच्या वायसीएम रुग्णालयाचा मॉर्टॅलिटी रेट सगळ्यात अधिक होता, तो आज कमी करण्यामध्ये कुठेतरी माझा खारीचा वाटा आहे. नाही, अगदी वाटा आहे. कारण कोविड सारख्या प्रचंड महामारीच्या काळामध्ये शहराचा जो मृत्यू दर आहे तो कमी राहिला होता. राज्यामध्ये शहराचं त्यावेळेला जी काही आकडेवारी समोर आली त्यावेळेला आपल्या शहराचा मृत्यू दर हा कमी राहिला. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा वायसीएमचा होता. वायसीएमचं. आणि पिंपरी चिंचवडकरांना सांगायला एक खूप आनंद वाटेल की अवघ्या पुणे जिल्ह्यातला अर्धा भाग वायसीएम सारख्या रुग्णालयावरती अवलंबून आहे आणि मला वाटतं की तिथल्या स्थानिक नगरसेविका म्हणून ताई तुम्हाला दिवसभरामध्ये 10 फोन आले तर त्याच्यातले 6 फोन हे वायसीएम मध्ये असलेल्या रुग्णाला मदतीसाठीचे असतील आणि त्या तत्परतेने तुम्ही ते लोकांना मदत करता तर निश्चितच याची नोंद प्रभाग पातळीवर नाही तर शहर पातळीवरती निश्चितपणे झाली पाहिजे. शहराच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून असा एक प्रश्न आहे. त्यागमूर्ती रमाई आंबेडकरांचं स्मारक
आम्ही पिंपरी चिंचवडकरांनी आतापर्यंत अनेकदा घोषणा ऐकल्या, प्रशासनाचे निर्णय ऐकले, तुमच्या सभांमध्ये, तुमच्या इन द सेन्स की सर्व पक्षीय इथल्या नेत्यांच्या सभांमध्ये, अजेंड्यामध्ये अनेकदा माता रमाईंच्या स्मारकाबद्दल आम्ही ऐकलं, वाचलं. अद्यापपर्यंत रमाईचं स्मारक काय आम्ही पाहिलं नाही. योगायोगानं रमाईंचं स्मारक हे तुमच्या मतदारसंघामध्ये आहे. तर त्या स्मारकाबद्दल आपली भूमिका, ठाम भूमिका काय आहे आणि पिंपरी चिंचवड मधल्या केवळ आंबेडकरी समाजाला नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या सर्व समाजाच्या घटकांना रमाई स्मारकाबद्दल उत्सुकता आहे की सुलक्षणा शीलवंत या मुद्द्यावरती काय भूमिका ठेवतील. अधिक सर, खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलात. मला या ठिकाणी जनतेला सुद्धा सांगून द्यायचंय की आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर महानगरपालिकेमध्ये या संबंधित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आले होते आणि त्या ठिकाणी या बैठकीचं इनिशिएटिव्ह हे स्वतः मी नगरसेविका असताना घेतलं होतं. त्यावेळेस महापौर माई ढोरे सुद्धा होत्या आणि तत्कालीन आयुक्त राजेश पाटील सर त्या ठिकाणी होते आणि ती बैठक अतिशय महत्वपूर्ण बैठक होती आणि तेव्हा तो निर्णय झाला होता की संबंधित आरक्षण हे पीएमपीएलचं जे आरक्षण होतं ते आरक्षण हटवून आपण त्या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाईचं स्मारक लवकरात लवकर कशा पद्धतीने पूर्ण होईल या संदर्भात ती बैठक होती. वारंवार जनतेला प्रशासनाने, माझा प्रशासनावर आरोप आहे की वारंवार जनतेला प्रशासनाने वेठीस धरलेलं आहे. नेहमी काही ना काहीतरी वेगवेगळी कारणं सांगायची. मग आम्हाला पीएमपीएल कडून परमिशन मिळत नाहीये, मग तिथे त्यांचं आरक्षण आहे, मग आम्ही तिथून एनओसी अनेकदा जनतेने आंदोलन, मोर्चा पण झाले. आम्ही अनेकदा आंदोलनं केली, अनेकदा मोर्चे केले, आम्ही पीएमपीएल कडे गेलो आणि त्या एनओसी साठी इनिशिएटिव्ह सुद्धा आम्ही घेतलेला आहे. आमचे नेते आदरणीय रोहित दादांनी सुद्धा आमच्यासोबत तिथे येऊन त्या गोष्टीचा फॉलोअप घेतलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलनं ह्या गोष्टी करत असताना ते आरक्षण बदलणं सुद्धा आपल्या महानगरपालिकेच्या हातात होतं. आम्ही अजितदादांना सुद्धा भेटलो होतो पालकमंत्री असताना आणि त्यांना हे आरक्षण बदलण्याची मागणी सुद्धा आम्ही केली होती. नंतर शहराच्या विकास आराखड्यामध्ये या ठिकाणच्या आरक्षणामध्ये पुन्हा वेगळ्याने बदल झाले. आम्ही पुन्हा आंदोलन छेडलं, आम्ही पुन्हा पालिकेवर प्रशासनावर मोर्चे काढले, आम्ही पुन्हा या ठिकाणी आयुक्तांना इन्व्हॉल्व केलं आणि मग आम्हाला त्या ठिकाणी काही जण सांगतात की आरक्षण बदललंय किंवा बदलण्यात येईल किंवा या ठिकाणी माता रमाईंचं स्मारक उभारण्यात येईल. आम्ही अजितदादांकडनं सुद्धा ह्याच गोष्टी ऐकतोय, पण हे कधी होणार? हे करण्याची मानसिकता या सत्ताधाऱ्यांची आहे की नाही? किंवा या सगळेजण म्हणतात की आम्हाला माता रमाईंचं स्मारक हवंय. सत्ताधारी म्हणतात, विरोधक सुद्धा आक्रमक आहेत आणि सर्व मग अडचण सामाजिक काय? संघटना सुद्धा यामध्ये सक्रिय आहेत. मग अडचण काय अडचण आहे? काय? याच्यामध्ये कोणाची मानसिकता नाहीये का? किंवा आपल्याला काही आर्थिक अडचण आहे का? अशाही कोणते भाग दिसत नाही. मग ह्या स्मारक होण्यामध्ये इतका विलंब, इतकी दिरंगाई का होतीये? समाजही त्रस्त आहे. समाज भावना नक्कीच. सुद्धा दुखावल्या जातायत. म्हणजे एका प्रत्येक अर्थाने वेळेस अधिक सर आपण लोकांना सांगतो या 14 एप्रिलला आपण या स्मारकाचं भूमिपूजन करू किंवा या स्मारकाचं आपण लोकार्पण करू. अनेकदा आपण होत काही ना नाही. काहीतरी राजकीय भाषणं या ठिकाणी होतात. समाजाला सुद्धा फसवणूक केली जाते, समाजाची दिशाभूल केली जाते, परंतु समाज भावना दुखावलेल्या गेलेल्या आहेत. आणि या माध्यमातून आम्हाला सांगायचंय की कोणतंही सरकार येऊ, कोणतीही सत्ता येऊ महानगरपालिकेमध्ये, पहिल्या जीबीमध्ये आपण या माता रमाईच्या स्मारकाला क्या बात. अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक आणि योग्य तो निर्णय आपण या पहिल्या जीबीमध्ये देणार, त्याच्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. क्या बात आहे. ताई, म्हणजे एका अर्थाने पिंपरीची ओळख, पिंपरी विधानसभा किंवा पिंपरी चिंचवड शहराची मध्यवर्ती ठिकाणी असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, मला वाटते त्याच्याच शेजारी शेजारी रमाईंचं स्मारक जी होते. जोपर्यंत रमाईंचं स्मारक होत नाही तोपर्यंत बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण झालं असं पूर्ण म्हणता झालं येणार असं नाही. म्हणता येत नाही. तर निश्चितच तुम्हाला तुमच्या या महत्वाच्या विषयावरती तुम्ही घेतलेला भूमिका निश्चितच शहरातील सर्व पक्षीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी आहे आणि आम्हाला खात्री आहे, आम्हा पिंपरी चिंचवडकरांना, की आपण जर या ठिकाणी ज्या पद्धतीनं बोलत आहात की पहिल्या जीबी मध्ये आम्ही रमाईच्या स्मारकाचा विषय
मार्गी लावू. तर खरंच तुम्हाला या कार्यासाठी तमाम पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. ताई, दुसरा महत्त्वाचा विषय आपण पुन्हा शहराच्या राजकारणावरती बोलूयात, की एका बाजूला अजितदादांचा पूर्ण विश्वास, अजितदादांचा विश्वास होता, अजितदादांच्या बरोबर असलेली पक्षश्रेष्ठी, त्यांचा विश्वास होता. पण असं असताना सुद्धा आपण ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये सत्तेत सहभागी झाली, त्यावेळी तुम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचं काय कारण? खरं तर राजकारणाची प्रेरणा ही मी माझ्या वडिलांकडून घेतली आणि माझे आदर्श, माझे आयडॉल माझे वडील आहेत. आपण ज्या ठिकाणी असतो ना, त्या ठिकाणी प्रामाणिक असायचं. म्हणजे अधिकसर बरोबर. राजकारणात आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे आलो. शरद पवार साहेबांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे. सर्व म्हणजे व्यक्तिगत विकासापेक्षा सर्वांगीण विकासाचं राजकारण अनेकदा आणि प्रत्येक वेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं. जेव्हा प्रचंड मोदी लाट होती, तेव्हा सुद्धा आम्ही 2017ला म्हणा, आम्ही याच विचारधारेवर लोकांकडे गेलो ना, लोकांना मतं मागितली आणि प्रचंड मोदी लाटेत सुद्धा मी 2,500च्या मार्जिननी महानगरपालिकेत निवडून गेले. त्याचं कारण असं, की लोक ही काही विकासाला मत देतात, काही आयडिओलॉजीला मत देतात, काही व्यक्तिगत रिलेशन्सवर मतं देतात आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये लोक असताना आम्ही ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि संबंध म्हणजे काय म्हणतात, राष्ट्रवादीची फूट पडणं हे मुळातच मला मान्य नव्हतं. कारण साहेबांनी या पक्षासाठी खूप काही केलंय. पक्षातल्या नेत्यांसाठी खूप काही केलंय, शहरासाठी खूप केलंय, महाराष्ट्रासाठी खूप केलंय आणि देशासाठीही साहेबांचं योगदान खूप बहुमूल्य आहे. ज्यावेळेस पक्ष फुटतो आणि काही लोक सत्तेमध्ये सहभागी होतात, त्यावेळेस अत्यंत मला सुद्धा दोन्हीकडनं बोलावण्यात आलं होतं. ऑफर परंतु होती. ऑफर होती ना, म्हणजे शेवटी राजकारण आहे. परंतु माझा राजकीय निर्णय मी कधीच एकटी घेत नाही. 2017 ते 2019च्या राजकीय प्रवासात माझे वडील हयात होते. आणि वडील गेल्यानंतर राजकारण मी माझ्या सोयीनुसार करावं हे मला कधीच वाटलं नाही. कारण मी माझ्या वडिलांनी जे काही माझ्यासाठी ठेवून गेलेत, ती माझी जनता आहे. ते माझ्या वडिलांचे सहकारी आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे वडिलांच्या गेल्यानंतर माझ्या वडिलांच्या सहकाऱ्यांनी माझ्या वडिलांची भूमिका घेतलेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला प्रत्येक निर्णयात, प्रत्येक चढ-उतारात मला त्यांनी इतका प्रचंड आधार दिलेला आहे. जिथे चुकतीये तिथे थांबवलेलं आहे. जे योग्य आहे ते करण्यासाठी मला पाठबळ दिलेलं आहे. त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत थांबण्याची प्रेरणा मला माझ्या जनतेतून मिळाली. कारण जेव्हा पक्ष फुटला, मी माझ्या जनतेला विचारलं, "अरे सगळेच सैरभैर होतायत, इकडे-तिकडे जातायत आणि एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी मी तितकी कॅपेबल नाहीये, तर मला तुम्ही सुचवा. मी काय केलं पाहिजे?" माझ्या जनतेने मला सांगितलं, की "आज जर अशोक शिलवंत हयात असते, तर तू निर्णय काय घेतला असता? ते साहेबांसोबत थांबले असते, ते विचारांसोबत थांबले असते, ते पुरोगामी विचारांसोबत थांबले असते आणि तुलाही पुरोगामी विचारांची कास सोडायची नाहीये. तुला साहेबांसोबतच थांबायचंय कारण तुला तुझ्या वडिलांचं काम, तुझ्या वडिलांचा आदर्श पुढे पुढे न्यायचा असेल तर तुला विचारांची प्रार्थना करून चालणार नाही. त्यामुळे मी आदरणीय पवार साहेबांसोबत थांबले." आणि बरेच जण म्हणतात, की "तुम्ही राष्ट्रवादी पक्षात का प्रवेश केला?" हं, असं मला बरेच जण म्हणतात. म्हणतात. मला या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं, की मूळ पक्ष कोणाचा हो? आदरणीय राष्ट्रवादी शरद शरद पवार पवार साहेबांचा. साहेबांचा. दुसरा जो गट आहे, तो गट आहे. अजितदादांचा जो गट आहे, तो सत्तेत सहभागी झालेला आहे. पण मूळ पक्ष तर इथेच आहे ना. या मूळ पक्षाच्या विचारधारेवर आम्ही या विधानसभांना जेव्हा सामोरे गेलो, तेव्हा आमचा मतदार आमच्या सोबत होता. मतदार तर कुठे हलला नाही. म्हणजे राजकीय लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी सत्तेत सहभागी होणं हे मंजूर केलं. परंतु जनता तर नाही गेली त्यांच्यासोबत. हं. जनता तर आमच्यासोबत होतीच ना. आमच्या विचारांनाच जनतेने मान्य केलं आणि जनताच खरं तर आमची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जोरावर आम्ही लढतोय. म्हणजे विचारांशी कोणतीही तडजोड नाही. नाही. फुले, शाहू आंबेडकर,
छत्रपतींचे विचार हेच तुमच्या सामाजिक राजकीय जीवनाची लाईन ऑफ ऍक्शन असेल, हे तुम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करताय. ताई, निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. तुमच्या प्रभागातल्या लोकांना काय संदेश द्याल, की या वेळेला तुमची सुलक्षणा शीलवंत सभागृहामध्ये तुमचं प्रतिनिधित्व करणार आहे, मी तुमच्यासाठी काय करेन? खरं तर अधिक सर, मला आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील आणि संबंध पिंपरी विधानसभेच्या नागरिकांचे मला आभार मानायचे आहेत. त्याचं कारण हे, की सत्तेत असणारे 3 पक्ष, दादांची राष्ट्रवादी, शिंदे साहेबांची शिवसेना आणि भाजप, हे प्रमुख सत्तेतले 3 पक्ष एकत्रित विधानसभेला आमच्या समोर लढले. आणि आमची महाविकास आघाडी. आमच्यासोबत काय होतं? फक्त सामान्य जनता. त्यांच्याकडे प्रचंड मनी पॉवर, मॅन पॉवर, सत्ता. मसल पॉवर, सत्ता, ह्या सगळे व्हिटॅमिन एम असताना सुद्धा आम्ही फक्त सामान्य जनतेच्या विश्वासावर ही लढाई लढलो. एक सामान्य कुटुंबातली मुलगी, तिला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब विधानसभेचं तिकीट देतात आणि ती मुलगी सगळ्यांसमोर जाऊन आपल्या विधानसभेचं विजन घेऊन फक्त जाते. फक्त विजन घेऊन गेले. माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं नेण्यासारखं. काहीच मी फक्त विधानसभेचं विजन घेऊन गेले. एकाकी. एकाकी घेऊन गेले. म्हणजे तुम्हाला सांगू, तब्बल 1 खासदार, 3 आमदार, 27 नगरसेवक जे 2017च्या टर्म मधले होते आणि 56 माजी नगरसेवक हे माझ्या विरोधात या शहरात आपल्याला काय म्हणायचं, आमदार होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. आणि एकीकडे मी एकटीच, की मला तुमच्या आयुष्यात काय बदल घडवायचा आहे, मला माझ्या विधानसभेत काय काम करायचंय, या सगळ्या गोष्टी मी जनतेपर्यंत घेऊन जात होते आणि जनतेला ते अपील होत होतं. कारण मी त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन जात होते. मी त्यांच्यासाठी जे काही योग्य आहे ते मी त्यांच्याकडे घेऊन जात होते. बघा, कोणत्याही प्रलोभनांना आणि दबावाला जनता बळी पडली नाही. जनतेला जो कौल द्यायचा होता, जनतेला जो निकाल द्यायचा होता, तो जनतेने 2023च्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी तो दिलेला आहे. तुम्हाला मी सांगते अधिक सर, की मला प्रचंड शहरातून सगळी शक्ती एका बाजूला आणि मी एकटी एका बाजूला असताना सुद्धा खरी गोष्ट. जनतेने मला 72,575 मतं ही दिलेली आहेत. आणि त्या सगळ्यात मी या सगळ्या ताकदीच्या पुढे मी माझा विजय समजते ना. कारण जनतेने मला एक्सेप्ट केलंय. जनतेने माझं विजन एक्सेप्ट केलंय. जनतेने माझी एकनिष्ठता एक्सेप्ट केलीये. जनतेने पाहिलंय, की अरे ही धडपडतीये, ही प्रयत्न करतीये, ही काहीतरी चांगलं करण्याची सुरुवात करतीये आणि जनतेला तेच हवं असतं. ताई, मी मध्यंतरी वाचलं कुठंतरी, की जी दुबार नावं होती पिंपरी मतदारसंघातली, किंवा जे बाहेरून या मतदारसंघामध्ये हो, लावलेलं हो. मतदान होतं, तर ते एक आकडेवारी खरी आहे की खोटी आहे, काय कळणं नक्कीच. गरजेचं आहे? आम्ही विधानसभा निवडणुकीनंतर आदरणीय राहुल गांधीजी, सुप्रियाताई सुळे आणि आमचे शिवसेनेचे नेते संजयजी राऊत सर यांनी प्रेस घेतली असेल, तुम्हाला माहिती आठवत असेल. माहिती. आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी जो खुलासा केला, की पिंपरी म्हणजे महाराष्ट्रामधलेच निकाल हे अतिशय काय म्हणतात, चिंताजनक आहेत किंवा अतिशय प्रश्न पडणारे आहेत. कारण निकाल लागला त्याच्यापेक्षा टक्केवारी खूप जास्त होती. म्हणजे आपण पेपर सोडवतो 100 मार्काचा, पण निकाल 110% लागला. अशा प्रकारचे ते निकाल होते. सस्पिशियस होते काही गोष्टी आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्याच विधानसभा लढलेल्या उमेदवारांनी जेव्हा आपल्या आपल्या मतदारसंघाचा अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं, की आमच्यातली पर्पजली काही वोटर्स दुसऱ्या वेगळ्या मतदारसंघात शिफ्ट मतदारसंघात. केले होते. हे निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या गोष्टी होत्या. या गोष्टी होत असताना जेव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत 22,000 मतदार बापरे! वाढले. दुबार मतदार हे जवळपास 19,000 दुबार मतदार आहेत आणि डिलीटेड वोटर्स आहेत, जे पर्पजली डिलीट केलेले वोटर्स आहेत. ते मी आवर्जून पुन्हा एकदा सांगते, मी मध्येही एकदा प्रसिद्धी माध्यमांना बोलताना सांगितलं होतं, की हे मतदार आवर्जून पुरोगामी विचारांचेच डिलीट करण्यात आलेले आहेत. ते 5,500 डिलीटेड वोटर्स आहेत. हे 45,000 मतदान तर जवळपास असंच झालं. 45,000चा हा आकडा, हा आमच्याकडे प्रूफ आहे ना याचं. बाप. आम्ही याचिका सुद्धा दाखल केलेली आहे. या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही देतोय. आता काय होईल तो निकाल नंतर येईलच, परंतु यामध्ये वास्तव आहे, यामध्ये तथ्य आहे. अगदीच 6 महिन्यात लोकसभेनंतर एवढं मतदान वाढतं कसं? बरं, वाढणाऱ्या मतदानाचा जेव्हा आम्ही पाहतो, तर अपूर्ण पत्ते,
तिथे वय काहीतरी भलतंच टाकलेलं आहे. म्हणजे 0 एज हा वय असू शकतो का? 0 ॲड्रेस हा पत्ता असू शकतो का? म्हणजे टोटल फ्रॉड. तर अशा पद्धतीचं शंका या ठिकाणी व्यक्त केल्या जात होत्या. सस्पिशियस या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे जो काही निकाल लागलाय, तो निकाल जनतेला सुद्धा मान्य नाही. म्हणजे अधिक सर तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं असेल, की निकाल लागल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने उत्सव साजरा करायला पाहिजे होता, तो झाला तो नाही. झाला नाही. सामान्य जनता आपापल्या घरात होती आणि खाजगीत व्यक्त करत होते, की अरे असा अरे असं प्रकारचा कसं झालं? निकाल लागला कसा? म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, की तुम्ही पण या शहरात अनेक वर्ष राहताय. तुम्ही पाहिलं असेल, की मी आभार मेळावा घेतला होता. आमच्या आभार मेळाव्याला सुद्धा इतकी गर्दी होती, की यांच्या विजय मेळाव्याला सुद्धा तितकी माणसं नव्हती. म्हणजे हा निकाल जनतेने सुद्धा मान्य केलेला नव्हता. आणि कुठेतरी अशा प्रकारचे जर अशा प्रकारचं जर राजकीय खेळी होत राहतील, लोकांच्या मतांना, लोकांना, जनतेला गृहीत धरून जर राजकारण केलं जाईल, तर इथून पुढचं मतदानाचा टक्का सुद्धा अजून कमी होत घसरेल. जाईल. अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. राष्ट्रवादी 1 आणि 2 आता एकत्र होत आहे. अजित पवारांनी घोषणा केली की पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावीन. तिकडे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब म्हणतायत की राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल आणि आम्ही विरोधकांना संधी देणार नाही. पिंपरी चिंचवडच्या स्थानिक पातळीवर विचार केला तर भारतीय जनता पार्टीनं घोषणा केलेली आहे की अब की बार 100 पार. जर 100 पार भाजपनी केले तर तुमच्याकडे इनमिन 20-25 जागा शिल्लक राहतील. तुमचं दोन्ही राष्ट्रवादी एक करून सुद्धा आणि कालच महत्वाचं म्हणजे तुमच्या पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजितदादा पवारांची भेट घेतली. का तर आम्ही भारतीय जनता पार्टीला विरोध करणार आहे म्हणून. तर तुमचा स्कोर काय राहील असं वाटतं? अ, म्हणजे कधी-कधी हास्यास्पद वाटतं, की भारतीय जनता पार्टी अब की बार 100 पार, अब की बार 400 पार ह्या सगळे नारे देतात. याच्यामागे आत्मविश्वास कुठून येतो? कारण ही अतिशयोक्ती नाही वाटत का? की 128च जागा आणि त्या पण सगळ्या जर त्यांनीच घेतल्या, तर आम्ही काय फक्त उभं राहायचं म्हणून राहायचं का? आणि जनता आम्हाला स्वीकारणार आहे की नाही? बरं हे सगळं घेऊन जाताना विकासाचा अजेंडा काय नेणार आहेत समोर? 2017ला जेव्हा जनतेसमोर गेले, तेव्हा ना भय ना भ्रष्टाचार. अनेक मुद्दे शहरात विकास कामांचे जनतेसमोर घेऊन गेले आणि जनतेला आव्हान केलं आणि जनतेने त्यांना त्यांच्या विचारांना कौल पण दिला. जनतेने त्यांना एखादी सत्ता सुद्धा दिली. असं असताना त्या ज्या दिलेली वचनं होती, ती जी दिलेली आश्वासनं होती, ही भारतीय जनता पक्षाने पूर्ण केलेली आहेत का? आणि ती केलेली असतील, तर आणखी म्हणजे ती आनंदाचीच गोष्ट आहे. पण जर ती केली नसतील, तर कोणत्या पद्धतीने ते जनतेपुढे मतं मागण्यासाठी कोणत्या अधिकारवाणीने जाणार आहेत? हा आमचा प्रमुख प्रश्न आहे. आणि अब की बार 100 पार वगैरे हे असलं काही नसतं. मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं की या शहरात प्रत्येक राजकीय पक्ष तितक्या ताकदीने स्वतःच्या अ, विचारधारेच्या बळावर लढत असतो. पूर्वी राष्ट्रवादी आम्ही एकत्रित होतो. राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं कारण तेव्हाची कारणं सुद्धा तशीच होती. किंवा अनेक वर्ष लोकांना वाटत होतं की राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिली, आता भाजपला देऊन बघू. बरोबर. भाजपला दिल्यानंतर लोक समाधानी आहेत का? ह्याचा विचार भाजप करणार आहे की नाही? का तुम्ही उमेदवार लादायचे आणि जनतेने मतं द्यायची, असं गृहीत धरून राजकारण नेहमीच करणार आहात का? कुठेतरी 8 वर्ष झाले आम्ही मतं मागायला नगरसेवकाच्या इलेक्शनसाठी लोकांपर्यंत मतं मागण्यासाठी गेलोय. 4चा प्रभाग 2017ला होता. जेव्हा आज आम्ही लोकांकडे मतं मागायला जातो, लोकांना विसर पडलाय. पुन्हा 4 मतं द्यायची आहेत. मग ती कशी द्यायची आहेत आणि का द्यायची? भारतीय जनता पक्षाच्या निवडून दिलेल्या लोकांना अजूनही जनतेला माहीतच नाही फिरल्यावर, की हे आमचे नगरसेवक आहेत. टर्म संपली, त्यानंतर अनेक इच्छुक तयार झाले, पण लोकांना विसर पडलाय हे आपले नगरसेवक होते. मग एवढं सगळी परिस्थिती त्यांच्यासाठी ही त्रासदायक असताना आणि हा त्रास भारतीय जनता पक्षाने स्वतः वाढवलेला आहे. कारण निवडणुकांचा पिरियड वाढवायचं काही कारण नव्हतं. लोकांना अडचणी भारतीय जनता पक्षाने वाढवलेल्या आहेत आणि एवढं सगळं असताना अब की बार 100 पार हा कुठनं आत्मविश्वास आणतात, की उसनं अवसन आणतात आम्हाला हे कळत नाही. ताई माझा थेट प्रश्न आहे. हं. तुमचा विरोधक कोण? भाजप. भारतीय जनता पार्टी की ज्या राष्ट्रवादीतल्या स्थानिक नेत्यांनी तुम्हाला त्रास दिला?
ते बघा, विरोधक. स्थानिक नेते हा व्यक्तिगत हा प्रॉब्लेम असतो. हा पक्षीय प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा राजकारण, निवडणुका जेव्हा आपण विचारात घेतो, तेव्हा आयडिओलॉजी बेस धरूनच आपण पुढे म्हणजे जातो. प्रभाग पातळीवरती आणि स्थानिक पातळीवर तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय? तो वरिष्ठ निर्णय घेतील. आमचं असं मत आहे, की या शहरात पुरोगामी विचारांचा मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय जनता पक्षाचा मतदार या शहरात मोठ्या प्रमाणात नाही, नव्हता. आता कशा पद्धतीने निवडून येतात हे मी सांगायची नव्याने गरज नाही. जनतेला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कळलंय. आमचा प्रमुख विरोधक भाजपच असणार आहे. कारण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी भूलथापा देऊन, काहीतरी गाजरं दाखवून मतं घेतात, मतपदरात पाडून घेतात आणि नंतर त्या गोष्टीला पान पुसतात. लोकांच्या तोंडावर पानं पुसायचं काम भारतीय जनता पक्ष जसा सत्तेत आलाय तसं करत आलाय. मग अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत हीच तऱ्हा आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही सांगा भारतीय जनता पक्षाचे शहरात किती ठिकाणी पूर्ण पॅनल ताकदीने उतरणार आहेत? अजून काही माझ्याच प्रभागात घ्या, अजून भारतीय जनता पक्षाचा पॅनलच तयार नाहीये. म्हणजे अशा प्रकारे 100 जागा येणार हे कुठल्या विश्वासावर म्हणजे तुम्ही तुमच्या सांगताय? व्यक्तिगत जो प्रभाग आहे तिथं अजून भाजपचा पॅनेल भाजपचा नाही. पॅनल नाहीये. कारण बघा सगळे फक्त आत्ताच्या घडीला सगळे विद्यमान नगरसेवक जे आहेत तेवढेच ऍक्टिव्ह आहेत. बाकी इच्छुक तर खूप असतात आणि इच्छुक व्हावं पण. बरेच वर्ष आपण लोकांना सेवा देत असतो, लोकांची कामं करत असतो, इच्छुक व्हावं. पण तिकीटं कोणाला मिळतील? युती होईल की आघाडी होईल? मग युतीत कोण असेल? आघाडीत कोण कोण असेल? असेल? हा सगळा गुंता अजून सुटलेलाच नाहीये. बरोबर. मग त्या गोष्टीच्या म्हणजे अजून तुम्हालाच माहिती नाही. तुम्हाला सांगते, की आता ज्या पद्धतीने आम्ही लढलो, म्हणजे मी पिंपरी विधानसभेपुरतं बोलते, की आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत, ते क्लेम नाही करू शकत, की हे फक्त आमच्याच राष्ट्रवादीची मतं आहेत. त्याच्यामध्ये भाजपची भर आहे, त्याच्यामध्ये शिंदे सेनेची भर आहे. परंतु मला जे पडलेलं मतदान आहे, ते ते प्युअर प्युअर राष्ट्र. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि आमची उद्धव साहेबांची शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीचं हे मतदान आमच्याकडे आहे. आम्ही क्लेम ठोकू शकतो ना प्रत्येक एरियात, की आमच्याकडे एवढा वोटर बेस आहे आणि मग त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन्स होतील. त्यामुळे जो काही निकाल येणार आहे, जो 100 होणार आहेत की नाही होणार आहेत, ही जनता तर देणारच आता आहे. ताई तुम्ही म्हणाले की मला जे मतदान मिळालेलं आहे विधानसभेच्या वेळेला ते राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना, उभाठा आणि काँग्रेसचं मिळालेलं आहे. आता जर दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर उभाठा आणि काँग्रेस वारेवर सोडणार? अजिबात नाही. अजिबात नाही. या शहरामध्ये आम्ही सगळे पुरोगामी विचारांचे पक्ष आहेत. इतर संघटना ज्या आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, आम्ही सगळेजण एकत्रित येऊन भाजपला लढा देऊ आणि भाजपला त्यांची जागा दाखवू. त्याचं कारण असं, की प्रत्येकाला वेठीस धरलंय, प्रत्येक पक्षाला वेठीस धरलंय, जनतेला वेठीस धरलंय आणि गृहीत धरून राजकारण जे करतायत ते चुकीचं आहे. आणि त्यांना त्यांची जागा येणाऱ्या निवडणुकीत जनताच दाखवून देईल. त्यामुळे तुम्हाला जी शंका आहे, की आता हे काय 28च राहतायत आणि त्यात हे कसे वाटून घेतील, तर ती जनता आम्हाला आमचा न्याय देईल. नक्कीच, जनता काम करणाऱ्यांना संधी नक्कीच, देईल. नक्कीच. पिंपरी चिंचवडची जनता, सुलक्षणाताई सांगतायत की पिंपरी चिंचवडची जनता ही स्कोर ठरवेल, महापालिकेमध्ये कोणी कारभार करावा हे ठरवेल. स्थानिक पातळीवर किंवा राज्य पातळीवरचा कोणताही नेता ठरवणार नाही, तर नेता जनता, ठरवेल, जनता सरकार ठरवेल. ठरवेल, असं ताईंचं म्हणणं आहे. आमच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आला आणि या स्टुडिओमध्ये आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जी संघर्ष कन्या सुलक्षणा आहे, तीच संयमी सुलक्षणा आम्हाला पाहायला मिळते आणि संघर्षातून संयमी वाटचाल करणारं एक नेतृत्व तयार होतंय आणि ते पिंपरी चिंचवड मधून होतंय. तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीकरिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आपल्या वाटचालीकरिता आम्हा पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने आणि विशेषतः महाई न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी वेळ दिला आणि शहरातील सौफेर फटकेबाजी केली, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि विकासाच्या मुद्द्यावर तर बोलते झाला. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद देतो आणि हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर मी महाई ई न्यूजच्या माध्यमातून अधिक सर आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. कारण अनेक सामाजिक प्रश्नांना आपण वाचा फोडली. बरेचदा माझा आरोप आहे, की जनतेला गृहीत धरून राजकारण करू नये कुठल्याही पक्षाने. जनता फार सुज्ञ आहे. जनता ठरवत असते. जनता योग्य निर्णय ती बोलत नसते. परंतु ते त्या वेळात योग्य निर्णय घेत असतात. आता हे 4चे जे काही प्रभाग झालेत आणि 4 उमेदवार लोकांपर्यंत मतं मागत जातात आणि मी सांगायचं, मी पॅनल प्रमुख आणि हे माझे 4
शिलेदार आणि ह्यांना मतं द्या. परंतु मला आपल्या माध्यमातून मला मतदारांना आव्हान करायचं आहे, की प्रत्येक उमेदवाराची व्यक्तिगत पार्श्वभूमी, सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊनच मतदान करा. कारण 4-4 मतं द्यायची आहेत आणि तुम्ही जर योग्य उमेदवार निवडला, योग्य काम करणारा माणूस निवडला, तरच तुम्हाला अपेक्षित असलेला पिंपरी चिंचवडचा विकास घडेल. अन्यथा मग ये रे माझ्या मागल्या आणि मग ह्यांनी हेच केलं आणि त्यांनी तेच केलं. अशा प्रकारचं निराशा तुम्हाला निराशेला सामोरे जावे लागेल. म्हणून योग्य काम करणाऱ्यांना संधी द्या आणि योग्य काम करणाऱ्यांकडूनच पिंपरी चिंचवडचा विकास करून घ्या. अशा प्रकारची मी या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांना मी विनंती करेल. आणि या महा ई न्यूज चॅनलचे मी मनापासून आभार मानते. कारण माझ्या भावना तर व्यक्त झाल्याच, परंतु जनतेच्या प्रश्नांना आपण वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि हे जनतेला सुद्धा अपेक्षित आहे, की कुणीतरी आमच्यासाठी बोला. का तुम्हालाच हवं आहे ते तुम्ही आम्हाला सांगणार आहे. तुमच्याच हिताचं आणि तुमच्या स्वार्थाचं राजकारण किती दिवस तुम्ही करणार आहात? कधीतरी जनतेला विचारणार आहात की नाही? जनतेच्या भावना कधीतरी व्यक्त होणार आहेत की नाही? त्याच्यावर काही सोल्युशन काढणार आहेत की नाही? तर अतिशय सुंदर असा प्रयत्न तुम्ही केलेला आहे आणि तुम्हीही आमच्याकडून वधवून इनफॅक्ट घेतलेला आहे, की फक्त निवडूनच जाणार आहात की नेमकं काही करणार पण आहात. तर नक्कीच तुम्हीही निर्भीडपणे अतिशय चांगले प्रश्न म्हणजे अगदी अजितदादांपासनं ते अगदी लोकल लेव्हलपर्यंत तुम्ही मला मधनं-मधनं काय म्हणतात डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही आपली जी काही आपली पिंपरी चिंचवडची संस्कृती आहे, ती संस्कृती, राजकीय संस्कृती ही आपण अशीच खेळीमेळीच्या वातावरणात जपूया आणि एकत्रितरित्या आपण या पिंपरी चिंचवडचा विकास करूयात. अशा प्रकारे मी आपल्या माध्यमातून सर्व शहरवासियांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद.